श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जे लोक आपल्या स्वर्गीय आईवडिलांचे फोटो आपल्या घरात लावतात त्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. मंडळी, आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याला सर्वजण हलक्यात घेतात आणि तो आपल्या भविष्याला आणि आपल्या येणाऱ्या पुढील पिढ्यांना सुद्धा खूप जास्त परिणाम टाकतो. आणि तो विषय म्हणजे खूप जास्त साधारण आहे. म्हणजे आपल्या घरात स्वर्गीय आईवडिलांचे किंवा आजी आजोबाचे किंवा इतर जे स्वर्गवास झालाय, ज्यांचा म्हणजे मृत्यू झालाय, त्यांचे फोटो लावणे आपल्या घरात हे कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे. मंडळी, तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, जेव्हा कधी आपले आईवडील किंवा आपले आजी आजोबा किंवा आजोबा पणजोबा जे आहेत, जेव्हा ते वारले जातात, म्हणजे ज्यांचा स्वर्गवास होतो, त्यानंतर बऱ्याचदा जवळपास 99% घरात त्यांची जे आठवण आहे ते जपण्यासाठी त्यांचा एक फोटो फ्रेम मोठा करून त्यांची मान सन्मानपूर्वक आपण एका भिंतीवर कोणत्यात लावतो व त्याला हार वगैरे पूजा वगैरे घालून त्याची पूजा करतो किंवा त्याला हार लावतो. आणि हे प्रत्येक घरात होतं. काही लोक या फोटोला त्यांच्या देवघरात ठेवतात, तर काही लोक कुठल्या तरी भिंतीवर कुठल्या तरी कपाटावर ठेवतात. कुठे या फोटोवर हार टाकलेला असतो, कुठे यावर फुले टाकलेली असतात. हे फोटो कुठे ना कुठे प्रत्येकाच्या घरात असे आढळतातच. पण मंडळी, कधी तुम्ही या गोष्टीविषयी थोडासा विचार केला आहे का, की अशा फोटोंना लावण्याची काही योग्य पद्धत असते का? याबद्दल काही योग्य दिशा असते का? याबद्दल काही नियम पाळावे लागतात का? या गोष्टीवरती थोडा तुम्ही विचार करा. मंडळी, कधी तुम्ही या गोष्टीचा विचार केला आहे का, की जे फोटो तुम्ही टांगून ठेवलाय किंवा लटकून ठेवलाय, ते फोटो तुम्हाला काय सांगू इच्छित आहे? कदाचित या गोष्टीचा तुम्ही किंवा कोणीच विचार केला नसेल. आता बरेच लोक जे आपले आईवडील किंवा आजोबा पणजोबा आहेत त्यांचे फोटो घरात लावतात. ते असे म्हणतात की आपण आपल्या आईंनी दिलेला आपल्याला जो जन्म असतो, त्यामुळे आपण आईचा किंवा बाबाचा फोटो आपल्या घरात नाही लावणार तर कोणाचा लावणार? तर याचं साधं उत्तर आहे की आपल्यासाठी तर हे सामान्य असतं, पण धार्मिक माहितीनुसार आणि वास्तुशास्त्रानुसार याला वेगळं महत्त्व दिलेलं जातं. ही काही साधारण गोष्ट नाही. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, पितृ देव भव, म्हणजे देवापेक्षा जास्त दर्जा हे आपल्या पितरांचा आहे. आता बघा, बऱ्याच लोकांच्या भावना असतात की आपल्याला जन्म देणारी आपली आई आणि आपल्याला लहानपणीपासून मोठे करणारे आपले वडील यांचा फोटो जर आपण त्यांच्या मृत्यूनंतर घरात नाही लावला तर कोणाचा लावायचा? हो, ही गोष्ट सुद्धा बरोबर आहे. पण शास्त्रानुसार हे फोटो लावावा तर कुठे लावावा, कोणत्या दिशेला लावावा, याचे काही नियम आहेत, काय काळजी घेतली पाहिजे, हे वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक ग्रंथानुसार गोष्टी आहेत. तर या गोष्टी तुम्ही नक्कीच जाणून घेतल्या पाहिजे. एकदा कथेत गुरुजींना एका व्यक्तीने प्रश्न विचारला की आमच्या घरात भरपूर पैसा येतो पण तो टिकत नाही. आमच्या घरात जेव्हा पैसा येतो तेव्हा कुठला ना कुठला आजार येतो, कुठला ना कुठलं काम येतं आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो पैसा घराबाहेर जातो. आम्ही मेहनत तर खूप जास्त करतो, पण आम्हाला हवी आहे तशी प्रगती मिळत नाही. एवढंच नाही तर आमची प्रगती हे खूप जास्त आरामात होत असते. आम्ही काहीही केलं तरी पुढे जाण्यापासून आम्हाला कुठलं ना कुठली अडचण येते. त्यामुळे आमची प्रगती खूप जास्त आरामात होते आणि कायम आमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणी आम्हाला येतच असतात. त्यांच्या गोष्टी ऐकून त्यावर गुरुजींनी त्यांना उत्तर दिले की तुमच्या घरात कोणत्या स्वर्गीय व्यक्तींचा फोटो आहे का? त्यावर विचार केल्यानंतर त्या पुढच्या व्यक्तीने सांगितलंय, होय गुरुजी, माझ्या हॉलमध्ये माझ्या आई आणि वडिलांचा फोटो आहे ज्यांचा की स्वर्गवास झालेला आहे. सोबत तो व्यक्ती म्हणाला, गुरुजी, आम्ही त्या फोटोंवरती रोज फुले सुद्धा वाहतो. त्यानंतर गुरुजी म्हणाले, तुमची चूक इथूनच सुरू होते. आता काही लोक म्हणतील, आम्ही आमच्या आईवडिलांची पूजा करतो, या चुकीचं काय आहे, यात आमचं काय चुकत आहे? तर भक्त हो, बघा, जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो त्यानंतर त्या व्यक्तीची आत्मा आहे ते पितृलोकात जाते आणि ते पूर्णपणे दूर जाण्याचा प्रयत्न करते. आणि जेव्हा वारंवार आपण त्या व्यक्तीची पूजा करतो किंवा त्याची आठवण बार त्या फोटो पुढे बघून काढतो, तेव्हा त्याला ते पुढे जाण्यासाठी बाधित करते. आणि जर का आपण त्यांचे जे फोटो आहेत ते एखाद्या चुकीच्या दिशेला लावले तर त्यांची जे ऊर्जा आहे ते घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखते. त्यामुळे घरात रोग, अडचणी, पैशा संबंधित अडचणी आणि इतर अडचणी सुद्धा यायला लागते. घरात आजार पण हळूहळू होते पण वाढायला लागतं. यामुळे आपल्या आयुष्याला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. सोबतच यामुळे आपला मानसिक ताणतणाव खूप जास्त वाढत असतो. आता मित्रांनो, हे बघा, आपल्याला हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्या घरात आपल्या आईवडिलांचा फोटो लावावा तर कुठे लावावा, हे योग्य आहे की अयोग्य आहे? तर मित्रांनो, याचं सरळ आणि साधं सोपं उत्तर आहे की हो, आपण फोटो लावू शकतो. कारण हे आपल्या प्रेम, श्रद्धेचं आणि भावनांचं एक प्रसंग आहे, ज्यामुळे आपण ह्याला टाळू शकत नाही आणि फोटो लावायलाच पाहिजे. पण बघा, तुम्ही सुद्धा फोटो लावत असाल पण
ही जर चूक करत असाल ना तर तुमच्या घरात खूप जास्त संकटे येऊ शकतात, कारण फोटो लावल्याने आपले पितर आपल्यावर अजिबात प्रसन्न नाही होत. तो फोटो कुठे लावावा, त्याबद्दलचे काय नियम, काय गोष्टी पाळाव्या हे माहिती असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. बरेच लोक याच गोष्टी चुकतात आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात संकटांचा सामना करावा लागतो. आणि भक्तांनो, इथेच आपली सर्वात मोठी चूक होते. त्यामुळे इथून हा व्हिडिओ नीट ऐका, जरासा सुद्धा अजिबात स्किप करू नका. हा व्हिडिओ इथून कान खोलू नये का. बघा मंडळी, आपण दररोज आपल्या पितरांची पूजा जर करत असाल तर थांबा, कारण फोटो कोणत्या दिशेला लावणे योग्य आहे आणि दररोज पितरांची पूजा करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, वास्तुशास्त्र आणि धर्मग्रंथ आपल्याला सांगतात की पितरांचा जो फोटो आहे तो योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेलाच लावला पाहिजे. आता बघा, ते कोणत्या दिशेला लावायला पाहिजे ते सांगतो. मित्रांनो, काही लोक माहिती अभावी या गोष्टी पूर्णपणे टाळतात. जर घरात पितरांचा फोटो असेल तर तो फोटो अशा जागी लावा, त्यामुळे या फोटोचा जे चेहरा आहे ते दक्षिण दिशेकडे यायला हवा. कारण मित्रांनो, जी दक्षिण दिशा आहे ती यम दिशा मानली जाते आणि या जर पितरांचा फोटो आपण दक्षिण दिशेला ठेवला तर याने त्यांना लवकर पितृलोक मिळतो असं मानलं जातं आणि त्यांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते असं म्हटलं जातं. आणि जर आपण योग्य प्रकारे त्यांचा फोटो लावला तर त्यांना योग्य ते समाधान मिळतं व त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनावर राहतो. यामुळे आपल्या घरात पूर्णपणे शांती व सुखाचे वातावरण राहते. पण प्रश्न इथंच आहे की बरेच लोक काय करतात, पितरांचे फोटो कुठेही लावतात. कोणी देवघरात लावतं, कोणी हॉलमध्ये, कोणी किचनमध्ये, कोणी बेडरूममध्ये. जिथे त्यांना जागा मिळेल तिथे ते फोटो फक्त टांगतात. त्यांना योग्य दिशेचं काहीही घेणं देणं नसतं किंवा योग्य वेळ योग्य जागी लावणे याचं सुद्धा काहीही घेणं देणं नसतं. ते फक्त फोटो लावायचा का म्हणून लावतात. पण तुम्ही ही चूक टाळून टाका. काही लोक तर एवढी चूक करतात की पितरांना त्यांच्या देवतांच्या स्थानापाशी फोटो लावतात. बघा, देवतांची आणि पितरांची ऊर्जा हे दोन्ही ऊर्जा वेगवेगळ्या असतात. आता तुम्हीच विचार करा, अशा व्यक्तींचं किंवा अशा व्यक्तींच्या घरात काय होईल. यामुळे जे देवतांची ऊर्जा आहे आणि जे पितरांची ऊर्जा आहे त्यात संघर्ष व्हायला सुरुवात होतो. त्यामुळे दोन्ही ऊर्जा हे बाधित होतात आणि देवतांचं जे पवित्र आहे ते राखलं जात नाही. यामुळे असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं गेलेलं आहे की मंदिरात किंवा देवस्थानात किंवा जे देवघर आहे तिथे अजिबात सुद्धा आपल्या पितरांचा, आजोबांचा किंवा पूर्वजांचा कोणाचाही फोटो नको. तिथे फक्त देवांचाच फोटो असायला हवा. तिथे तुम्ही स्वामी समर्थांचा, साईबाबांचा किंवा इतर कुठल्याही देवांचा फोटो लावू शकता, पण आपल्या पितरांचा अजिबात फोटो लावायला नको. त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, पितरांचा फोटो जो असावा तो साधा आणि सिंपल असावा. त्यात थोडासा गंभीर असलेला असावा. चेहरा जास्त हसरा नसावा व त्यात जास्त एडिटिंग किंवा डेकोरेशन अजिबात नसावं. एकदम सिंपल फोटो, खाली त्यांचं नाव, जन्मदिनांक आणि मृत्यू दिनांक एवढंच असावं. जास्त फोटोला सजवण्याची अजिबात गरज नाही आणि जास्त फोटो सजवणे हे सुद्धा आपल्याला शास्त्रात चांगलं मानलं गेलेलं नाही मित्रांनो. कारण जे आपला फोटो असतो ते सरळ आपल्या पितरांशी जोडलेला असतो आणि बऱ्याचदा आपण पाहतो, जेव्हा आपण आपल्या पितरांच्या फोटोकडे पाहतो तेव्हा आपल्याला कळत न कळत असं वाटतं की तो आपल्याकडेच फोटो पाहत आहे, म्हणजे त्या फोटोतील जो व्यक्ती आहे तो आपल्याकडेच पाहत आहे. आणि हे होतं सुद्धा मंडळी. हीच ती ऊर्जा असते, सूक्ष्म ऊर्जा, जिला आपण दुर्लक्ष करतो. थोडासा वेळ काढा, तुमच्या घरातील पितराचा जो फोटो आहे तो कोणत्या दिशेला लावलेला आहे ते एकदा तपासा. बघा, त्यात काही अडचण आहे का. थोडासा वेळ काढा, पण हे एकदा बरोबर करून घ्या, कारण याने तुमच्या जीवनात पूर्णपणे सकारात्मकता येण्याचं वातावरण तयार होतं. आता अनेक घरात काय होतं, काही लोक आपल्या आईवडिलांना देवाचा दर्जा देतात. जेव्हा त्यांचा स्वर्गवास होतो त्यानंतर सरळ त्यांचा फोटो देवाच्या मंदिरात नेऊन ठेवतात व रोज त्याची पूजा करावी लागतात आणि पूजा करायला लागतात. पण याचं सरळ उत्तर असं आहे की हे चुकीचं आहे, कारण आपण देवाची ऊर्जा आणि पितरांची ऊर्जा हे दोन्ही ओळखले नाही. देवाची आणि पितरांची ऊर्जा वेगवेगळी असते. जर आपण ही चूक केली की त्यांना देवघरात नेलं किंवा देवाच्या जवळ स्थान दिलं तर हे आपल्याला खूप जास्त महागात पडू शकते. बघा, जेव्हा आपण देवाची पूजा करतो आणि त्यात जर आपल्या एखाद्या पितरांचा किंवा कुणाचाही स्वर्गवास झालेल्या व्यक्तींचा फोटो त्याच्या जवळ असेल तर हे आपल्यावर नकारात्मकता टाकते, सोबत आपल्या देवपूजेमध्ये सुद्धा आपल्याला बाधा आणते. त्यामुळे ही चूक तर तुम्ही नक्कीच टाळा. बघा मित्रांनो, काही लोकांचा हा प्रश्न आहे की आम्ही आमच्या दररोज पितरांची पूजा करायला पाहिजे का. तर हो, करायला पाहिजे. एखादा दिवा लावू शकता किंवा एखादी अगरबत्ती नक्की लावू शकता. नाही जमले तर हात सुद्धा जोडू शकता त्यांच्या पुढे.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना अजिबात तुमच्या देवस्थानाच्या खोलीमध्ये त्यांना नका लावू. म्हणजे त्यांचा जे फोटो असतो तो अशा ठिकाणी लावा जिथे त्यांना सकारात्मक ऊर्जा येईल. म्हणजे आपले जे बेडरूम असते तिथे अजिबात ते लावू नका. स्वयंपाक खोलीत सुद्धा लावू नका. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी तो लावू शकता. आणि जो फोटो असते तो फोटो किमान हप्त्यातून एकदा तरी स्वच्छ करायला पाहिजे. जो व्यक्ती पितरांचा फोटो हप्त्यात किंवा महिन्यात एकदा तरी स्वच्छ करतो त्याला पितरांचा चांगला आशीर्वाद प्राप्त राहतो. सोबत जे फोटो आहे त्यावर जर तुम्ही हार घालत असाल तर ते महिन्यात 2 महिन्यात कमीत कमी एकदा ते 2दा वेळा असं धुवून काढा. कारण पितरांचा फोटो हे जर आपला माती धूळ वगैरे त्यावर लागली असेल ना तर नकारात्मक ऊर्जा बाहेर काढतो. त्यामुळे याचा थेट परिणाम आपला व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर होतो. भक्तांनो बघा, प्रत्येकाला समस्या येतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात. पण काही अडचणी आपण हाताने निर्माण करतो. त्यापैकी अडचण सर्वात महत्त्वाच्या म्हणजे या पितरापासून होतात आणि त्या अडचणी आपण आरामात टाळू शकतो. त्या अडचणींना टाळण्यासाठी आपल्याला फक्त जे पितरांचा फोटो आहे ते योग्य दिशेला लावायचा आहे. त्याबद्दलचे नियम वगैरे थोडेफार का असेना माहिती करायची आहे आणि आपलं काम करत राहायचं आहे. याचा फायदा थेट आपल्याला आपल्या आयुष्यावर जाणवायला लागतो. भक्तांनो, याचा भरपूर फायदा आहे. आता काही लोक या गोष्टीला हलक्यात घेतील आणि टाळण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही असे अजिबात करू नका. कारण भक्तांनो, हे तुमच्याच आयुष्यासाठी तुम्हाला खूप जास्त चांगलं समजेल. जर तुम्ही याला बरोबर वापरलं किंवा याचा योग्य प्रकारे वापर केला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पितरांपासून मुक्तता मिळेल. मंडळी, आपण आपल्या पितरांच्या फोटोची आणि या मी जे नियम सांगितले आहेत यांचे जर योग्य प्रकारे पालन केले ना तर आपण आपल्या पितरांचा आशीर्वाद नक्की प्राप्त करू. सोबत आपले जे पितर आहेत ते आपल्याला आशीर्वाद देतील आणि सदैव आपल्यावरती खुश राहतील. त्यांचा जर आशीर्वाद आपल्यावरती बरोबर असेल तर आपल्या आयुष्यात आपल्याला कोणत्याच कामाचा जास्त त्रास होत नाही. कारण ते प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. प्रत्येक वेळेला ते आपली मदत करत असतात. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची तर गरज अजिबात उरत नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही सुद्धा आठवण ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.